नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर अशी सेवा बघणार आहोत. बऱ्याच ताईंच्या कमेंट झाल्या की ताई सेवा कशी करायची, याआधीही हा व्हिडिओ केला होता, पण बघा तुम्हाला थंबनेलवरूनच कळालं असेल की आजचा व्हिडिओ कशाचा आहे. तर बघा, लवकरच चैत्र नवरात्र चालू होते आणि चैत्र नवरात्र म्हणजे वर्षभरामध्ये 2 नवरात्र येत असतात. तर एक शारदीय नवरात्र आणि एक चैत्र नवरात्र. तर ह्या चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी देवींची खूप मोठ्या प्रमाणात आराधना केली जाते, सेवा केली जाते, देवी घटी बसवली जाते किंवा म्हणजे काही ठिकाणी आमच्या इकडे शारदीय नवरात्रीमध्ये देवी घटवली जाते. पण चैत्र नवरात्रीमध्ये आम्ही सेवा करतो सगळं, म्हणजे जे काय आपण शारदीय नवरात्र उत्सवामध्ये करतो तर चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची अतिशय सुवर्ण संधी असते. आपल्याला वर्षभरामध्ये जर आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायला जमत नसेल तर ह्या 9 दिवसात तुम्ही नक्की कुलदेवीची उच्च कोटीची सेवा आहे म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ, अतिशय म्हणजे अतिशय उच्च कोटीची सेवा. या सेवेला कुठल्या कशाचीच तोड नाही, म्हणून ही सेवा तुम्ही या नवरात्रीमध्ये करा. बघा, खरं तर आपण जिच्या कुळामध्ये जन्म घेतो ती असते आपली कुलदेवी आणि ती ती म्हणजे तिचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल तर नक्कीच आपल्या घरात सगळं चांगलंच घडत असतं, मंगलच घडत असतं. आणि कुलदेवीच्या, आता मी जास्त विषयांचा करत नाही, पण कुलदेवीच्या अधिकारामध्ये लग्न असेल, विवाह असेल, नोकरी असेल, पैसा असेल, संतती प्राप्ती असेल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कुलदेवीच्या अधिकारात, पित्रांच्या अधिकारात येत असतात. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती असेल तर आपल्या आयुष्यात कधीच कुठलं दुःख येणार नाही, संकट येणार नाही, कुठे अडचण येणार नाही. म्हणून कुलदेवीला नेहमी प्रसन्न करायचं असतं. वर्षातून एकदा कुलदेवीचा कुळाचार आपण करायचा असतो. तिच्या मूळ पीठावरती जाऊन आपण तिचं सगळं जे काही आहे कुळाचार असतो तो करायचा असतो. तर बघा, आता ही झाली म्हणजे थोडक्यात माहिती. तर आता ह्या नवरात्रीमध्ये तुम्हाला वर्षभरामध्ये जर कुलदेवीची सेवा करायला जमत नसेल तर या नवरात्रीत तुम्ही 9 दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ कसे करायचे ते याची माहिती आपण बघणार आहोत. अगदी डिटेल माहिती बघणार आहोत, अगदी डिटेल. म्हणजे तुम्ही 14 पाठ कसे करायचे, किंवा जर तुम्हाला 14 पाठ जमत नसतील तर तुम्ही 9 पाठ किंवा 7 पाठ, 5 पाठ किंवा 1 पाठ कसा करायचा याचीही माहिती आपण बघणार आहोत. पण पहिल्यांदा मी 14 पाठ कसे करायचे त्याचे नियम अटी सांगणार आणि त्यांच्यानंतर बाकीचं जे काही 9, 3, 5 जे काही आहे 1 पाठ कसा करायचा अशी सगळी माहिती सांगणार आहे. तुम्ही कशीही सेवा करू शकता, जशी जमेल तशी, पण ह्या 9 दिवसात तुम्ही नक्की सेवा करा. आणि सध्या आपली स्वामींची सेवासुद्धा चालू आहे. प्रकट दिनानिमित्त म्हणजे 21 दिवसाची, 11 दिवसाची सेवा चालू आहे. त्याच्यासोबतच ही सेवा पण तुम्ही चालू करा. उच्च कोटीची सेवा आहे. तर आता जास्त विषयांतर करत नाही. तर सगळ्यात पहिले जर तुमच्या म्हणजे तुमच्याकडे पद्धत असेल की म्हणजे तुम्ही सामूहिक सेवा पण करू शकता. केंद्रात जाऊन पण, केंद्रातसुद्धा नवरात्रीमध्ये सामूहिक सेवा चालू असते. दुर्गा सप्तशतीचे पाठ चालू असतात, तिथेही जाऊन तुम्ही सेवा करू शकता. खूप नशीबवान असाल की तुम्ही केंद्रामध्ये जाऊन उच्च कोटीची सेवा करता येते, म्हणजे सामूहिक सेवा. तर आता तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर देवी घटी बसवत असतील, म्हणजे तुमच्याकडे जर ह्या नवरात्रीमध्ये देवी बसवत असतील तर सगळ्यात पहिले पूजा मांडणी वगैरे करायची का, तर बघा, देवी जर घटी बसवली असेल तर तिच्यासमोरच अशी वेगळी काही पूजा मांडणी करायची नसते. म्हणजे काही ठिकाणी पद्धत असते पूजा म्हणजे घटी बसवण्याची. तर इथे म्हणजे तुम्ही जसं तुमची आहे पद्धत तशी तुम्ही घटी बसवा, किंवा देवीचं जे काही आहे श्राद्ध शृंगार ते तुम्ही करत असाल, जे काही नवरात्रीमध्ये तुम्ही करता देवीसाठी ते सगळं तुम्हाला करायचं आहे. आणि हा ग्रंथ जो आहे, अगदी म्हणजे पूजा मांडणी करायची गरज नाही. आणि हा जो काही ग्रंथ आहे दुर्गा सप्तशती ग्रंथ, हा ग्रंथ मी दिंडोरी प्रणित केंद्रातून आणलेला आहे. ज्यावेळी मी दिंडोरीला गेले होते त्यावेळी आणला होता. मी ज्यावेळी घेतला त्यावेळी 33 रुपयाची किंमत होती. आता थोडा वाढला असेल किंवा कमी नाही, पण वाढला असेल किंवा तेवढाच असेल. तुम्ही घ्या. बऱ्याच त्यांच्या कमेंट्स आहेत की आम्हाला ग्रंथ मिळत नाही किंवा आमच्या जवळपास केंद्र नाही. तर तुम्हाला मी एकच सांगते, तुम्हाला जर ग्रंथ हवा असेल तर तुम्ही ॲमेझॉनवरून याचं म्हणजे ऑनलाईन मागवू शकता. तुम्हाला आरामात मिळेल, अगदी 2 दिवसात मिळेल. तुमच्या जवळपास केंद्र नसेल तर इतरांचा ग्रंथ मागू नका, कारण त्यांना पण सेवा असते करायची. त्याच्यामुळे तुमचा स्वतःचा ग्रंथ असेल तर खूप उत्तम. कळालं. आता अजून चैत्र म्हणजे गुढीपाडवा लांब आहे, तर आधी तुम्ही मागवू शकता ग्रंथ. कळालं.
तर आता हा ग्रंथ तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याच्या म्हणजे देवीच्या समोरच किंवा देवघराच्या समोर असा एक छोटासा पाट मांडायचा. बघा असा छोटासा पाट मांडायचा. त्या पाटावरती हा ग्रंथ तुम्हाला ठेवायचा आहे आणि एक म्हणजे एक पीस घ्यायचं, त्या पिसावरती तो ग्रंथ ठेवायचा आणि ग्रंथाची पहिल्या दिवशी पूजा वगैरे करायची, मी नंतर सांगेनच. असा पाट घ्यायचा, पिसावरती तो ग्रंथ ठेवायचा आणि रोज जे 9 दिवस आपण हा ग्रंथ वाचणार, जसं आपण गुरुचरित्र पारायण करतो तसं. तर पहिल्या दिवशी वाचन झाल्यानंतर तो ग्रंथ झाकून ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी परत वाचतानाच तो उघडायचा. कळालं? अशा प्रकारे फक्त ग्रंथच आपल्याला मांडायचा आहे, बाकी काही नाही, पूजा वगैरे काही मांडणी करण्याची गरज नाही. आता तुमच्याकडे जर देवी घट्टी बसवले नसतील तर पहिल्या दिवशी तुम्ही तुमच्या कुलदेवीचा म्हणजे सेवा करणार आहे म्हणून तुम्ही कुलदेवीचा टाक असेल, फोटो म्हणजे टाक असेल तर अभिषेक वगैरे करून तिला छानपैकी फुलं वगैरे अर्पण करून मग सेवेला चालू करू शकता. कळलं? अशा प्रकारे. त्याच्यानंतर आता सेवा काय करायची, तर बघा सगळ्यात पहिले तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करायचा, हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, फूल घ्यायचं, अक्षरा घ्यायच्या, हळद कुंकू घ्यायची आणि तुमचं नाव बोलायचं, तुमचं गोत्र बोलायचं. गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणायचं. आता बऱ्याच वेळेला कमेंट्स असतात की गोत्र म्हणजे काय, तर ज्याच्या कुळात आपण जन्म घेतला जातो ते आपलं गोत्र असतं आणि बऱ्याच जणांना आपलं गोत्र माहीत असतं नसतं, म्हणून ज्यांना माहीत नाही त्यांच्या सगळ्यांसाठी कश्यप गोत्र हे अनुरूप असतं. त्याच्यामुळे कश्यप म्हणा आणि तुमचं गोत्र माहीत असेल तर त्या गोत्राचं नाव घ्या. कळलं? आणि माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणायचं, तुमचं नाव बोलायचं आणि तुम्ही 9 दिवसामध्ये मी दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करते आणि कुलदेवीची सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे अशी आपल्या कुलदेवीला स्वामींना प्रार्थना करायची आणि तुमची जी काही इच्छा आहे ती पण बोलू शकता, बोला आणि निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे असं म्हणायचं. आणि संकल्प करताना अखंड हा शब्द बोलायचा नाही, यथाकाल यथाशक्ती असाच शब्द वापरायचा. कारण ज्यावेळी आपण अखंड बोलतो त्यावेळी जर ह्या 9 दिवसामध्ये तुम्हाला काही अडचण आली, पिरियड आलं, काही सुतक पीठ आलं तर ते 14 पाठ पूर्णच करावे लागतात काही करून. त्याच्यामुळे खंड बोलू द्यायचा नसतो, म्हणून यथाकाल यथाशक्ती असा शब्द वापरायचा. म्हणजे काही अडचण आली तरी तेवढे दिवस स्किप करून आपण पुढे परत वाचू शकतो म्हणून. कळालं? आता ही माहिती आवश्यक होती म्हणून सांगितली. थोडं विषयांतर झालं, थोडा व्हिडिओ मोठा होईल, तुम्ही फास्ट फॉरवर्ड टाका किंवा तुम्हाला जे काही माहिती नको आहे ती स्किप करा, परत पुढे बघा. पण माहिती खूप महत्त्वाची असते. बरेच म्हणजे सगळी व्हिडिओमध्ये माहिती असते पण काय म्हणतात की तेच प्रश्न विचारले जातात, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत नाही त्याच्यामुळे, म्हणून मी हे सांगितलं. तर आता चला, आता सेवा काय करायची. सगळ्यात पहिले दुर्गा सप्तशती ग्रंथ हा खूप मोठा आहे, बऱ्याच म्हणजे 1-2 तास, नवीन वाचणाऱ्यांना 2-2.5 तास लागतात. पण मी जसे सेवा करते, मीच काय म्हणजे केंद्रात जशी आपण सेवा करतो तसं म्हणजे केंद्राप्रमाणे तर पूर्ण ग्रंथ तुम्हाला वाचण्याची अजिबात गरज नाही. 14 पाठ ज्यावेळी आपण करतो त्यावेळी पूर्ण ग्रंथ वाचण्याची गरज नाही. तर आता संकल्प झाला, पूजा झाली, पंचोपचार पद्धतीने सगळ्या देवी देवतांची पूजा करायची, कुलदेवीला प्रार्थना करायची आणि सेवेला चालू करायचं. सगळ्यात पहिले संकल्पयुक्त सेवा आहे तर स्वामी स्तवन म्हणायचं. स्वामी स्तवन आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे, स्वामी स्तवन म्हणायचं. आता त्याच्यानंतर 99 मंत्राची एक माळ करायची. 99 मंत्र कुठला, तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा आहे 99 मंत्र. या 99 मंत्रामध्ये पूर्ण दुर्गा सप्तशती ग्रंथाचा सार आहे आणि महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी या तिन्ही शक्तिपीठं जी आहे ती शक्तींचा वास त्या ग्रंथामध्ये आहे, शक्ती त्या मंत्रामध्ये आहे. त्याच्यामुळे हा मंत्र उच्च कोटीचा आहे आणि तुमची 3.5 शक्तिपीठांपैकी तुमची कुठलीही कुलदेवी असो, ही सेवा त्या कुलदेवीपर्यंत पोहोचणार म्हणजे पोहोचणार. रेणुका माता असेल, महालक्ष्मी असेल, सप्तशृंगी असेल किंवा वणीची किंवा तुळजापूरची भवानी असेल, तर ह्या 3.5 शक्तिपीठांपैकी तुमची कुठलीही कुलदेवी असो, तुम्ही ही सेवा नक्की करा. तर आता सगळ्यात पहिले संकल्प झाला, एक माळ स्वामी स्तवन झालं, एक माळ झाली 99 मंत्राची आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय काय वाचायचं आहे बघा. आता कुठून सुरुवात करायची ग्रंथाला म्हणजे वाचनाला, आपल्या अध्यायाला कुठून सुरुवात करायची. तर बघा हा आता ग्रंथ आहे, तर इथे अनुक्रमणिका दिलेली आहे. तर इथे प्रस्तावना आहे, कुलदेवतेची सेवा, दुर्गा सप्तशती प्रार्थना, अवतरणिका, पाठविधी, मंगलाचरण, दुर्गोष्टोत्तर, नामस्तोत्र, हे जे काही आहे ते वाचण्याची गरज नाही. कळालं? अजिबात वाचण्याची गरज नाही. त्याच्यानंतर वाचायचं कुठनं, संकल्प झाला, स्वामीस्तवन झालं आणि 99 मंत्र झालं. 99 मंत्र झाल्यानंतर तुम्हाला अथ देव्या कवचम जे आहे तिथून सुरुवात करायची आहे. कळालं?
पहिलं जे आहे की ते अजिबात वाचण्याची गरज नाही. अथ देव्या कवचमपासून चालू करायचं ते पूर्ण, म्हणजे अथ अर्गला स्तोत्र, अथ किलक स्तोत्र, रात्री सूक्त, अथ श्री दुर्गा सप्तशती 1 ते 13 अध्याय, तंत्रोक्त देवी सूक्त, प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य, देव्यापराध, क्षमारोपण स्तोत्र, हे सगळं जे आहे क्षमारोपण स्तोत्रपर्यंत तुम्हाला सगळं वाचायचं आहे. पहिलं जे काय आहे ते अजिबात वाचायचं नाही. परत एकदा सांगते, संकल्प झाल्यानंतर स्वामी स्तवन एकदा वाचायचं, 99 मंत्र एकमाळ करायची आणि त्याच्यानंतर देव्या कवचमपासून ते क्षमारोपण स्तोत्र इथंपर्यंत आपला एक पाठ पूर्ण होतो. कळालं? एक पाठ. आता हे अशा प्रकारे सेवा करायची आहे. आता स्वामी स्तवन जे आहे ते पहिल्याच दिवशी म्हणायचं. संकल्प एकदाच पहिल्यांदाच करायचा, पण रोज तुम्हाला 99 मंत्राची एक माळ करून म्हणजे पाठाला चालू करायचं. स्वामी स्तवन रोज म्हणायची गरज नाही, संकल्प रोज करायची गरज नाही, पहिल्या दिवशी आपण संकल्प करतो. आता ही सेवा झाली. आता ह्याचे नियम अटी काय? तुम्ही सगळ्यात पहिले ही सेवा कोण करू शकतं? म्हणजे विधवा असेल, कुमारिका असतील, प्रेग्नंट महिला असेल, सवाष्ण, अगदी कोणी पण सेवा करू शकतं. ही आपल्या कुलदेवीची, आपल्या आईची सेवा आहे. आईला सगळी लेकरं सारखीच असतात, त्याच्यामुळे कुणी पण ही सेवा करू शकतं, असं काही नाही, बंधन नाही याला. फक्त सेवा करत असताना तुमच्या हातामध्ये बांगड्या, कपाळाला टिकली, डोक्यावरती पदर, ह्या गोष्टी असल्याचं पाहिजेत. तुम्ही कुमारिका असाल, साडी नेसत नसाल तर डोक्यावरती ओढणी घ्यायची आहे आणि मगच सेवा करायची आहे. नाही हातात बांगड्या नाही आहेत किंवा कपाळावर टिकली नाही आहे, डोक्यावर पदर नाही आहे, कारण आपण आपल्या कुलदेवीची सेवा करतोय, त्याच्यामुळे ह्या गोष्टी असणं आहे, लक्षात घ्या. गरजेचंच आहे. तुम्ही इतर वेळी घालत नसाल ठीक आहे, पण सेवा करत असताना हातात बांगड्या, कपाळाला टिकली, डोक्यावरती पदर, हे सगळं पाहिजे. सवाष्ण असाल तर गळ्यात मंगळसूत्र, ह्या सगळ्या गोष्टी असल्याच पाहिजेत, तरच आपली सेवा पूर्ण फलित होते. कळालं? आता त्याच्यानंतर याचे नियम अटी काय? हा पण एक नियमच आहे बरं का, हा पण एक नियमच आहे. आणि कपाळाला हळद कुंकू पाहिजे. पहिल्यांदा सेवा चालू करण्याआधी आपल्या कुलदेवीला हळद कुंकू अर्पण करायचं, स्वतःला लावायचं आणि मग सेवेला चालू करायचं. असं रोज तुम्हाला करायचं. आता याचे नियम अटी काय? नियम, सगळ्यात पहिला नियम, हा पण एक नियमच आहे, कपाळ टिकली, डोक्यावर पदर वगैरे, हा पण एक नियमच आहे. आता त्याच्यानंतर ब्रह्मचर्या कडकडीत 9 दिवस, 14 पाठ होईपर्यंत 9 दिवस कडकडीत वर्ज्य करायचं आहे. ब्रह्मचर्या पाळायचंच आहे. मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. अजिबात या सेवेला अजिबात काही चालत नाही, आणि म्हणजे नाहीच नाही, ब्रह्मचर्या तर अजिबातच नाही. मांसाहार कडकडीत वर्ज्य, परान्न पण तुम्ही टाळू शकता. त्याच्यानंतर आता हे असे काही नियम आहेत रोज, म्हणजे हे 4 नियम आहेत आणि त्याच्यानंतर आता असे 14 पाठ तुम्हाला करायचे आहेत. आता दिवस 9 आहेत आणि 14 पाठ कसे करायचं ताई? मग 9 दिवसामध्ये 14 पाठ कसे होऊ शकतात? तर बघा, पहिल्या दिवशी तुम्ही गुढीपाडवा आहे, तर पहिल्या दिवशी तुम्ही गडबड असेल किंवा देवीची काही सेवा असेल तुमच्याकडे इतर वेगळी काही, तर पहिल्या दिवशी तुम्ही 1 पाठ करा. कळालं? दुसऱ्या दिवशी 2 पाठ करा. तिसऱ्या दिवशी परत 1 पाठ करा. चौथ्या दिवशी 2 पाठ करा. 5व्या दिवशी परत 2 पाठ करा. 6व्या दिवशी 1 पाठ करा. असं ॲडजस्टमेंट करून 9 दिवसामध्ये तुम्ही 14 पाठ करायचे. कळालं? तुम्हाला कळालं असेल. परत एकदा सांगते, पहिल्या दिवशी 1 पाठ करा, कारण खूप गडबड असते, कामं असतात, गुढीपाडवा आहे, देवांची पूजा वगैरे असते. एकच पाठ करा. दुसऱ्या दिवशी जर तुम्ही 2 पाठ करणार असाल तर ताई आता 2 पाठ करायचे आहेत, मग सगळंच वाचायचं का? हो, 99 मंत्र घ्यायचा. पहिल्या पाठाला तुम्ही बसलाय, 99 मंत्राची माळ घ्यायची, म्हणजे 1 माळ करायची. देव्या कवचमपासून ते क्षमारोपण स्तोत्रापर्यंत 1 पाठ पूर्ण होतो. आता मध्ये गॅप घ्या, 1 तासाचं अंतर घ्या. परत तुम्ही दुपारच्या वेळी 99 मंत्र घ्यायचा आणि देव्या कवचमपासून ते क्षमारोपण स्तोत्र इथंपर्यंत 1 पाठ. असे दिवसभरामध्ये 2 पाठ करायचे. कितीही पाठ करा, पण अशा प्रकारे तुम्हाला करायचे आहेत. कळालं? आता ताई एका बैठकीतच, हो, ही सेवा एकाच बैठकीत करावी लागते. आता ही सगळी अशा प्रकारे तुम्ही सेवा करू शकता. 9 दिवसामध्ये 14 पाठ अशा प्रकारे तुम्ही करू शकता. कळालं? आता ताई आम्हाला 14 दिवस म्हणजे 14 पाठ करणं शक्य नाही, तर आम्ही 1 पाठ करू का, 3 पाठ करू का, 5 पाठ करू का? तर हो, तुम्ही 9, 3, 7, 5 पाठ करू शकता. त्याला नियम अटी पण सारखेच आहेत. जे काही सांगितलं तर सगळं तसंच करायचं आहे. याला वेगळे नियम, 9 पाठाला वेगळे नियम, 3 पाठाला वेगळे नियम, असं काही नाही. कळालं? 9 पाठ पण असेच करायचे, 3 पाठ पण असेच करायचे, कसंही करा. पण संकल्पामध्ये बोलत असताना तुम्ही किती पाठ करणार ते पहिल्यांदा बोला. 14 पाठ करणार असाल तर 9 पाठ बोलू नका, 9 पाठ करणार असाल 14 पाठ बोलू नका. अशा प्रकारे म्हणजे लक्षात ठेवून व्यवस्थित सेवा करा. आता 1 पाठ करणार आहे, तर 1 पाठ कसा करायचा बघा. 1 पाठ कसा करायचा? आता
पहिल्या दिवशीपासून तुम्हाला आता 9 दिवसामध्ये तुम्हाला एकच पाठ करायचा आहे. तर आता काय करायचं, सगळ्यात पहिले आपली देवपूजा वगैरे झालेली आहे. पहिल्यांदा स्वामी संकल्प करायचा, मी दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करते, निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे म्हणून. तर संकल्प कसा करायचा माहितीच आहे. तर संकल्प केला, स्वामी स्तवन झालं, स्वामी स्तवन म्हणायचं आणि 99 मंत्राची एक माळ घ्यायची. कळलं? आता हे झाल्यानंतर तुम्हाला कुठून सुरुवात करायची आहे बघा. पहिला पाठ जर पहिल्या दिवशी तुम्हाला काय काय वाचायचं, एकच पाठ करणार आहे ना आपण. मग 9 दिवसामध्ये एक पाठ, आपण 9 दिवसामध्ये 14 पाठ, म्हणजे रोज एक पाठ. तसं आता 9 दिवसामध्ये एकच पाठ आपल्याला करायचं आहे. तर कसं करायचं, पहिल्या दिवशी संकल्प करायचा, 99 मंत्र स्वामी स्तवन म्हणायचं, 99 मंत्राची एक माळ घ्यायची आणि त्याच्यानंतर 99 मंत्र झाल्यानंतर देव्या कवचम, अथ अर्गला स्तोत्र, अथ किलक स्तोत्र, रात्री सुक्त, हे एवढं म्हणायचं. आणि ज्यावेळी अध्याय येतं, म्हणजे श्री दुर्गा सप्तशती अध्याय 1 ते 13, त्या 13 अध्यायांपैकी फक्त 2 अध्याय, पहिले 2 अध्याय वाचायचे. म्हणजे पहिल्या दिवशी तुम्हाला देव्या कवचम, अर्गला स्तोत्र, किलक स्तोत्र, रात्री सुक्त आणि अध्यायामधले पहिले 2 अध्याय हे पहिल्या दिवशी वाचायचं. दुसऱ्या दिवशी बाकीचं स्वामी स्तवन वगैरे काही म्हणायची गरज नाही, किंवा देव्या कवचम वगैरे पण म्हणायची गरज नाही. दुसऱ्या दिवशी त्याच्या पुढचे 2 अध्याय, म्हणजे पहिले 2 अध्याय वाचले आपण काल, तर आज आपल्याला त्याच्या पुढचे म्हणजे 3रा आणि 4था अध्याय, तिसऱ्या दिवशी 5वा आणि 6वा अध्याय असं तुम्हाला वाचायचं आहे. आणि शेवटचा अध्याय ज्या दिवशी येईल त्या दिवशी तुम्हाला काय काय वाचायचं. आता शेवटचा अध्याय म्हणजे 13 अध्याय आहेत, तर ॲडजस्टमेंट करून तुम्हाला 9 दिवसामध्ये हे 13 अध्याय म्हणजे आपल्याला एक पाठ पूर्ण करायचा आहे. तर शेवटचा अध्याय ज्यावेळी येईल त्या दिवशी, म्हणजे शेवटच्याच दिवशी तुम्हाला तंत्रोक्त देवी सूक्त, प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य, देव्या क्षमारोपण स्तोत्र, देव्या प्राधक क्षमारोपण स्तोत्र, तर हे शेवटच्या दिवशी वाचायचं. आणि मधले दिवस फक्त अध्याय वाचायचे. पहिल्या दिवशी जे काय आहे ते सांगितलं, तर तुम्हाला सगळं कळालं असेल. एक पाठसुद्धा तुम्ही करू शकता. ज्यांना काहीच म्हणजे ताई आम्हाला काहीच नाही जमत पण सेवा करायची खूप इच्छा आहे, तर तुम्ही एक पाठ करा. खूप उच्च कोटीची सेवा तुम्हाला तुमच्या हातून घडेल. आता म्हणजे हे सगळं चालू असताना, म्हणजे सेवा चालू असताना मध्येच तुम्हाला मासिक धर्म आला, सुतक आलं, विटाळ, तर काय करायचं बघा. मी पहिल्यांदाच सांगितलं की सेवा करत असताना, संकल्प करत असताना अखंड शब्द अजिबात वापरायचा नाही. खूप महिला चूक करतात की मी अखंड एवढी सेवा करेन. अखंड बोलता तुम्ही, त्याचा अर्थ काय तुम्हाला माहिती आहे का? बघा, अखंड अजिबात म्हणायचं नाही. यथाशक्ती यथाकाल असंच म्हणायचं. यथाशक्ती मी ही सेवा करते किंवा ही यथाशक्ती माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे. तर अखंड म्हणजे ज्यावेळी आपण एखाद्या 14 दिवस तुम्ही सेवा करताय, तर तुम्हाला माहिती आहे का उद्या काय घडणार आहे. एखादं सुतक आलं, एखादं विटा आला, तुम्हाला पिरियड्स आले, तर बघा ती सेवा जी असते, ज्यावेळी आपण अखंड शब्द बोलतो, ती कुठल्याही परिस्थितीत आपल्याला सेवा पूर्णच करावी लागते. मग तुम्हाला काही हो, म्हणजे असं असतं. त्याच्यामुळे अखंड शब्द वापरायचा नाही. मग अशा अडचणी येऊ शकतात. मग सेवा खंडित होऊ द्यायची नसते. पूर्ण फळ मिळण्याऐवजी आपल्याला त्याचे दोष लागतात. म्हणून शब्द बोलताना पण व्यवस्थित बोला. एखाद्या वेळेस न कळत काही चुका झाल्या सेवेमध्ये, तर शेवटी ते क्षमारोपण स्तोत्र असतं, म्हणून आपल्याला ते क्षमारोपण स्तोत्र दिलेलं आहे. म्हणजे पाठ करत असताना जर तुम्हाला झोप आली, जांभळी आली किंवा काही अपशब्द तुमच्या म्हणजे चुकीचा शब्द ग्रंथामध्ये वाचला गेला, तर ती चूक म्हणजे जे काही ते चूक आहे ती चुकीचं निरसन व्हावं आणि त्याचं दोष पण तुम्हाला लागू नये, म्हणून ते क्षमारोपण स्तोत्र म्हणजे देवीची क्षमा मागायची असं असतं ते. म्हणून क्षमारोपण स्तोत्र आहे ते शेवटी. म्हणून क्षमारोपण स्तोत्र हे वाचायचंच आहे. कळालं? आता यथाशक्ती यथाकाल वाचा. अखंड शब्द यथाशक्ती यथाकाल शब्द वापरा, अखंड वापरू नका. आता पिरियड्स आले तर काय करायचे, तेवढे दिवस स्किप करायचे. ह्या 9 दिवसात पिरियड्स आले तर 5 दिवस तुमचे झालेत आणि 6व्या दिवशी पिरियड आले तर तेवढे दिवस स्किप करा. काय म्हणजे चैत्र नवरात्र संपली तरीही तुम्ही पुढे कंटिन्यू ही सेवा करू शकता. आता सुतक विटाळ आलं तर काय करायचं, आपली सेवा खंडित होते, कारण सुतक विटाळ बऱ्याच दिवसाचा कालावधी असतो त्याच्यामुळे, म्हणून ही सेवा खंडित होते. त्याच्यामुळे परत नव्याने चालू करायची. आता तुम्ही म्हणजे केंद्रात पण ही सेवा करू शकता, घरात पण करू शकता. आणि ही सेवा बऱ्याच वेळेला हवनयुक्त पण केली जाते. मी खरंच सांगते, आपल्या सामान्य लोकांना म्हणजे नवचंडी ही सेवा, दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ ज्या घरात होतात त्या घरात नवचंडी केल्याचं पुण्य मिळतं. तुमच्यासारख्यांना किंवा माझ्यासारख्यांना, आपल्या सगळ्या सामान्य लोकांना नवचंडी करणं म्हणजे खूप खर्चिक आहे ते, किंवा जमेल नाही असं नाही.
एखादं करतं, पण आपल्यासारख्या सामान्य लोकांना ती म्हणजे परवडणार नाही. पण नवचंडी केल्याचं पुण्य या सेवेने मिळतं आणि इतकी उच्च कोटीची सेवा आहे, पूर्ण ग्रंथ वाचायची पण गरज नाही. आणि म्हणतो ना की कुलदेवीची सगळ्यात उच्च कोटीची सेवा. आता हवनयुक्त पण तुम्ही सेवा करू शकता. आता केंद्रात कसं करतात बघा, एक मोठा अग्नी पेटवला जातो, हवन केलं जातं, हवन म्हणजे पेटवलं जातं आणि आपण केंद्रात जाताना थोडेसे तांदूळ आणि थोडीशी साखर हे दोन्ही मिक्स करून घेऊन जावं लागतं. आणि तिथे एक सेवेकरी दादा असतात, ते म्हणजे वाचन करत असतात आणि आपण फक्त त्या ओवीवरती म्हणजे अध्यायांच्या ओवीवरती बोट ठेवून आपण फक्त स्वाहाकार करायचा असतो. आता त्यातलं म्हणजे ज्यावेळी आता तुम्ही घरात पण हवनयुक्त करू शकता बरं का, तुम्ही खूप उच्च कोटीची सेवा तुमच्याकडून घडेल. आता कसं केलं जातं बघा, तर अग्नी पेटवला जातो आणि 2 आपल्याला बाऊल घ्यायचे असतात. मग ते 2 बाऊल एका बाऊलमध्ये आपलं साखर तांदूळ असतात, दुसरा बाऊल आपल्याला रिकामी असतो. तर ज्यावेळी आपण म्हणजे अध्यायाला सुरुवात करतो, म्हणजे आता एक ते पहिला अध्याय कुठे आहे थांबा, पहिला अध्याय बघा, इथं अध्याय पहिला आहे. तर ज्यावेळी पहिली ओवी होईल त्यातलं थोडंसं चिमूटभर घ्यायचं साखर तांदूळ आणि स्वाहा म्हणायचं. दुसरी ओवी झाली की स्वाहा म्हणायचं, तिसरी ओवी झाली की स्वाहा म्हणायचं, असं करायचं असतं ते, म्हणून हवनयुक्त असतं ते. आणि स्वाहाकार का करायचा असतो, तर ज्यावेळी आपण स्वाहा म्हणत असतो त्यावेळी आपली आई भगवती तोंड उघडत असते आणि ते प्राशन करत असते, ते ग्रहण करत असते. म्हणून ही स्वाहाकार किंवा हवनयुक्त सेवा ही खूप उच्च कोटीची सेवा आहे. तुम्ही घरात पण एक छोटीशी म्हणजे अग्नी पेटवून एका पाटीत वगैरे अग्नी पेटवून तुम्ही हवनयुक्त ही सेवा करू शकता. पण हे फक्त अध्याय जेवढे 1 ते 13 अध्याय आहेत त्या अध्यायांपुरतं स्वाहाकार करायचा असतो, बाकीच्या ह्याला स्वाहाकार नाही. कळालं? तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. अतिशय उच्च कोटीची सेवा तुमच्याकडून घडेल. खूप भाग्यवान तुम्ही असाल की ही सेवा तुमच्याकडून घडते. अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की मला कमेंटमध्ये विचारा. चला, आजचा व्हिडिओ ते एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयाच्याच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा आणि आपल्या कुलदेवीची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.